आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6.3%. जागतिक बँकेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, एक अंदाज प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था किंवा भारत हा देश जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असणार आहे. तसंच 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर 6.3% राहणार असल्याचा अंदाजही जागतिक बँकेच्या या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा अहवाल जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेला आहे. जागतिक बँकेची स्थापना जुलै 1945 ला झालेली होती. जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन DC ला आहे. जागतिक बँकेचे प्रेसिडेंट होते जिम योंग किम, परंतु त्यांनी नुकताच या पदाचा किंवा जागतिक बँकेच्या अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे आणि हा अहवाल जो आहे तो जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालानुसार भारताचा विकास दर 2018-19 या वर्षासाठी 6.3% एवढा राहणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11वे हे पोलीस आयुक्तालय आहे. म्हणजे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या शहरासाठी नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे महाराष्ट्रातील 11वं पोलीस आयुक्तालय आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 11 पोलीस आयुक्तालय आहेत. यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती रेल्वे पोलीस आयुक्तालय असे एकूण 10 पोलीस आयुक्तालय अस्तित्वात होती आणि आता हे 11वे पिंपरी चिंचवड या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11वे. नेक्स्ट, नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागतिक बॉक्सिंग क्रमवारीत खालीलपैकी कोणत्या खेळाडूने पहिला क्रमांक पटकाविला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेरी कोम या खेळाडूने नुकताच जागतिक बॉक्सिंग क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकाविलेला आहे. म्हणजेच जगातील मेरी कोम ही नंबर 1 किंवा क्रमांक 1 ची बॉक्सर ठरलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेरी कोम. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गीता गोपीनाथ या भारतीय वंशाच्या महिलेची नुकतीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञपदी निवड झालेली आहे आणि या पदावर नियुक्त झालेली या जगातील पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही महिलेनं या पदाची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. त्यामुळे या गीता गोपीनाथ ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या किंवा IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या प्रमुख अर्थतज्ञपदी निवड झालेल्या पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. या IMFच्या प्रमुख अर्थतज्ञपदाची जबाबदारी यापूर्वी भारताच्या रघुराम राजन यांनीही स्वीकारली होती. त्यामुळे या गीता गोपीनाथ भारतातील दुसऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. सोबतच त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी निवड झालेल्या. इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हा शब्द आलेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्यालाच इंग्लिशमध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना 27 डिसेंबर 1945 या दिवशी झाली होती. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC ला आणि सध्याचे MD किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहेत क्रिस्टीन लिगार्डी हे IMFचे सध्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि याच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी नुकतीच गीता गोपीनाथ या महिलेची नियुक्ती किंवा निवड झालेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गीता गोपीनाथ. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया बाबत खालीलपैकी बरोबर विधान निवडा. पहिलं विधान आहे, देशभरातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी देणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात पुणे या शहरात झाली आहे. दुसरं विधान आहे, या 12 दिवसीय महोत्सवात खेळाबरोबरच क्रीडाविषयक प्रदर्शने, व्याख्याने, संवाद व चर्चासत्रे यांचं आयोजन केलं जाणार आहे. तिसरा पर्याय आहे, यावर्षीच्या खेलो इंडियामध्ये एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. चौथा पर्याय आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
खेलो इंडिया हे जे महोत्सव आहे किंवा हा जो महोत्सव आहे याची सुरुवात नुकतीच पुणे या शहरामध्ये झालेली आहे. पुणे या शहरामध्ये हा महोत्सव 9 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या 12 दिवसीय महोत्सवामध्ये खेळाबरोबरच क्रीडाविषयक प्रदर्शने, व्याख्याने, संवाद व चर्चासत्रांचं आयोजन केलं जाणार आहे. आणि यावर्षीच्या खेलो इंडिया या महोत्सवामध्ये एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जानेवारी. 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदीला एक आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून जगासमोर मांडण्याच्या उद्देशाने दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची सुरुवात किंवा 10 जानेवारी हा दिवस विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 या दिवशी केलेली आहे किंवा 2006 या वर्षीपासून हा दिवस म्हणजे 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी जगभरात विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 10 जानेवारीचा दिवस का निवडला? तर 10 जानेवारी 1975 या दिवशी पहिलं विश्व हिंदी संमेलन नागपूर या शहरामध्ये आयोजित केलं होतं. त्यामुळे हा 10 जानेवारी हा दिवस 2006 या वर्षीपासून दरवर्षी विश्व हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जानेवारी.